चोपडा शहरातील सर्व नागरिकांना माझा नमस्कार। आता 31 मार्च यासाठी जवळपास 5 दिवस बाकी आहेत आणि या दिवसांमध्ये चोपडा नगरपालिकेमार्फत मालमत्ता कर जो आहे तो आपली एकूण डिमांड 7 कोटी 10 लाख रुपये होती, तर त्यापैकी आपण कालपर्यंत 5 कोटी 75 लाख वसूल झालेले आहेत। जवळपास 81% वसुली ही मालमत्ता कराची झालेली आहे आणि पाणीपट्टीमध्ये आपली जी एकूण मागणी होती ती 5 कोटी 16 लाख होती, त्यापैकी 2 कोटी 40 लाख वसूल झालेले आहेत। तर पाणीपट्टीमध्ये जवळपास 47% एवढी वसुली झालेली आहे। जे मोठे थकबाकीदार होते, जवळपास 140 थकबाकीदारांची आपण नावे बॅनरवर प्रसिद्ध केलेली होती, वाढणी आहे आणि त्या 140 पैकी 80 थकबाकीदार जे आहेत तर त्यांनी त्यांचे थकबाकी भरलेली आहे आणि उर्वरित जे 40 थकबाकीदार होते तर त्यांच्या मालमत्तांचा नगरपालिकेमार्फत मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लिलाव करण्यात आला आणि त्यांच्या मालमत्तांवर आपण नगरपालिकेचा बोजा हा बसवलेला आहे आणि या उपरोक्त 156 थकबाकीदारांची यादी आम्ही आता 2 दिवसापूर्वी वाढन्याय प्रसिद्ध केलेली आहे। तर या 156 जणांनी जर त्यांची थकबाकी भरली नाही तर त्यांच्या देखील मालमत्तावर बोजा बसवण्याची कारवाई करण्यात येणार आहे। तसेच मान्य जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार चोपडा शहरातील 8 शासकीय जे कार्यालय आहेत त्यांना देखील पत्र देण्यात आलेलं आहे। शासकीय कार्यालयांवर 68,53,000 मालमत्ता कर आणि 10,25,000 पाणीपट्टी अशी वसुली बाकी आहे। तर त्यासाठी आमचे वसुली पथक नेमलेले आहेत, त्याचा वसुलीचा पाठपुरावा ते करत आहेत। माझा चोपडा शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांची जी मालमत्ता कराची आणि पाणीपट्टीची जी थकबाकी असेल ती 31 मार्चच्या आत भरावी, कारण पुढचं जे आर्थिक वर्ष सुरू होईल 1 एप्रिलपासून, तर त्याच्यामध्ये त्यांना शास्ती आणि दंडनीय व्याज हे जास्त प्रमाणात लागणार आहे। त्याच्यामुळे त्यांना विनंती आहे की आपण आपल्या मालमत्ता कराची आणि पाणीपट्टीची जी थकबाकी आहे ती भरावी।